गुड आफ्टरनून. मी स्क्रीन शेअर करते. मला सांग स्क्रीन विजिबल आहे का? येस स्पीकर. ओके, तर स्टार्ट करूया. Today we are going to start a new lesson of EVS, Environmental Study, lesson number 13. ओके, तर लेसनचं नाव आहे शेअरिंग अवर फिलिंग्स. लेसनचं नाव काय? शेअरिंग अवर फिलिंग्स. म्हणजे फिलिंग्स म्हणजे काय? आपल्या ज्या भावना असतात आपण सगळ्यांसोबत शेअर करतो ना, हा. सगळ्यांसोबत सगळ्यांना सांगतो, तर त्याबद्दल सांगितले. मग त्यांनी सांगितलं की आपण आपल्या भावना सगळ्यांबरोबर काय केल्या पाहिजे? शेअर केल्या पाहिजे, सगळ्यांना सांगितल्या पाहिजे. तुमच्या मनामध्ये जी काही गोष्ट वगैरे असेल ते. ओके. ओके. आफ्टर रिटर्निंग होम फ्रॉम स्कूल देर आर टू पीपल विथ whom आय लाईक टू शेअर माय न्यूज. दे एन्जॉय लिसनिंग टू माय टेल्स. बघा, तर जो रायटर आहे, आय थिंक इथे ती एक छोटीशी मुलगी आहे. ती काय बोलते, मी जेव्हा स्कूलमधून येते घरी, तेव्हा माझ्या घरी फक्त दोनच पीपल्स असतात, दोनच लोक असतात. त्यांना मी माझे जे काही शाळेमध्ये स्कूलमध्ये काय जे काही त्याच्यासोबत झालेलं असेल ते सगळं शेअर करण्यासाठी फक्त किती टूच पीपल्स असतात घरामध्ये. आणि मी जे काही त्यांना स्टोरी वगैरे सांगते, जे काही मी त्यांना न्यूज वगैरे सांगते, तर ते जी गोष्ट आहे ते खूप एन्जॉय करून, मजा करून ते माझे ऐकत असतात. द फर्स्ट पर्सन इज माय नानी. तर पहिली आहे ती कोण आहे? माझं सगळ्या गोष्टी ऐकते, तर ती आहे नानी, तिची आजी. शी इज ऑलवेज अँसियस टू लिसन टू मी. आणि ती नेहमी काय असते? एकदम अँसियस म्हणजे काय? उत्सुकता असते, उत्सुक असते तिला, एक्साइटेड असते ती. शी वेट्स फॉर मी टू रिटर्न फ्रॉम स्कूल. तर ती तिचा वेट सुद्धा करत असते, कधी ही जी तिची नात आहे ती कधी घरी येईल स्कूलमधून, तर ती तिची वाट सुद्धा बघत असते. शी इज क्वाईट ओल्ड अँड ऑफन हॅज बॅक पेन्स. तर ती थोडी आता म्हातारी झाली आहे आणि तिच्या बॅक मध्ये, तिच्या पाठीमध्ये काय पेन सुद्धा असतो. हा, तिची पाठ दुखत असते. शी कॅनॉट सी ऑर हिअर वेल. आणि ती ती चांगल्या प्रकारे ती बघू शकत नाही आणि ऐकू सुद्धा शकत नाही. एव्हरी डे इन द मॉर्निंग Papa reads the newspaper aloud to her. She does the rest of her work herself. बघा, तर ती काय बोलते, माझे जे पप्पा आहेत ते सकाळी तिला न्यूजपेपर मोठ्याने वाचून दाखवतात, कारण तिला थोडं कमी ऐकायला येतं. आता तिचं वय झालंय ना, म्हातारी झालीये, त्याच्यामुळे तिला थोडं कमी ऐकायला येते. आणि ती काय करते, बाकीच्या वेळेस तिची स्वतःची कामं स्वतःच करते. इफ समवन ट्रायज टू हेल्प हर शी गेट्स व्हेरी अपसेट. आणि जर तिची कोणी मदत करायला गेलं तर ती थोडीशी नाराज होते. दो शी कॅनॉट सी प्रॉपरली शी इज व्हेरी फॉन्ड ऑफ कटिंग व्हेजिटेबल. आता तिला जरा जास्त म्हणजे थोडं दिसत नाही, थोडंफार आता तिला दिसत नाही, तरी पण तिला ज्या भाज्या आहेत त्या कट करायला खूप आवडतात. शी सेज these these days children do not know how to cut vegetables properly. मग ती काय बोलते, ती बोलते या काळातले जे काही आहेत मुलं मुली, त्यांना व्हेजिटेबल्स नीट कट करताच येत नाही, नीट भाज्या कापताच येत नाही, त्यांना माहित नाही कसं कापायचं. त्याच्यामुळं तीच काम सगळं व्हेजिटेबल्स काय करते? कट करते. द सेकंड पर्सन इज माय रवी भैया. आता पहिली जे दोनच ती काय सांगितलं की माझ्या जे काही फिलिंग्स आहेत, मी जे काही माझ्या गोष्टी आहेत, ते कोणाकडे? दोनच लोकांकडे शेअर करते. तर फर्स्ट होती नानी, आजी होती, आणि दुसरं कोण आहे? रवी भैया. आता रवी भैया बद्दल तिने सांगितलंय, ही लिव्स विथ अस. ते त्यांच्या सोबतच राहतात. आय कॉल हिम रवी भैया अँड ही कॉल माय पॅरेंट्स भैया अँड भाभी. तर ती तिच्या त्या रवी भैयाला भैया बोलते, दादा बोलते. आणि जो जो रवी भैया आहे तो त्यांच्या आईला आणि पप्पाला काय बोलतो? भैया भाभी, दादा वहिनी बोलतो. आय डू नॉट नो व्हॉट अवर रिलेशनशिप इज बट ही इज अ व्हेरी लव्हिंग ब्रदर. तर ती काय बोलते, मला आमच्यातलं नातं माहित नाही नक्की, आमच्यातलं नातं काय आहे, मी तिचं कोण लागतो, तो माझा कोण आहे, मी त्याची कोण आहे, पण तो एक चांगला काय ब्रदर आहे, माझा भाऊ आहे. ही इज ऑलवेज रेडी ही इज ऑलवेज रेडी टू आन्सर माय क्वेश्चन. आणि तो नेहमी मी विचारलेल्या क्वेश्चनचं, प्रश्नांची उत्तरं द्यायला काय असतो? रेडी असतो. ही नेव्हर से आय विल टेल यू लेटर. म्हणजे तो असा कधी बोलत नाही की मी तुला नंतर सांगेल याचा आन्सर,
असं तो कधीच बोलत नाही. जेव्हा ती प्रश्न विचारते लगेच तो आन्सर देतो. रवी भैया टीचर्स इन अ कॉलेज. तर तो रवी भैया काय कुठे काम करतो, तो कॉलेजमध्ये मुलांना शिकवायला जातो. द स्टुडंट्स ऑफ द Okay. कॉलेज द स्टुडंट्स ऑफ द कॉलेज रिस्पेक्ट हिम अ लॉट. अ फ्यू ऑफ देम कम होम टू स्टडी फ्रॉम हिम. बघा, तर ते त्यांच्या वर्गातली जी काही मुलं आहेत ती सगळं त्यांचा रिस्पेक्ट करतात, त्यांचा आदर करतात आणि कधी कधी त्यांच्या घरी स्टडी करायला सुद्धा येतात. Okay. Ravi Bhaiya is very fond of listening to music and taking part in plays. तर रवी भैयाला काय आवडतं, रोज गाणी ऐकायला खूप आवडतं त्याला आणि नाटकामध्ये काम करायला म्हणजे नाटकामध्ये पार्टिसिपेट व्हायला सुद्धा त्याला खूप आवडतं. ही एन्जॉय चॅटिंग विथ हिज फ्रेंड अँड गोइंग आउट विथ देम. आणि त्याला त्याच्या फ्रेंड सोबत गप्पा मारायला आणि बाहेर फिरायला वगैरे खूप आवडतं. ही हॅज अ गुड सेन्स ऑफ ह्युमर अँड मेक्स ऑल ऑफ अस लाफ. आणि ते एकदम त्यांच्या गुड सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे ते एकदम काय बोलतात ते खूप नॉलेजेबल आहेत. खूप त्यांच्यामध्ये खूप जास्त विचार म्हणजे सेन्सेबल आहेत. ओके. Okay. नेक्स्ट. भैया कॅरीज अ व्हाईट स्टिक वेन ही गोज आउट. आता जो भैया आहे दादा जो आहे तो सोबत काय घेऊन जातो, एक स्टिक व्हाईट कलरची काठी घेऊन जातो. लुकिंग ॲट हिम मूव्हिंग अराउंड इन द हाऊस नो वन कॅन से दॅट ही कॅनॉट सी. आता जो रवी भैया आहे तो त्यांचा तो काय आंधळा आहे, काय आंधळा आहे, ब्लाइंड आहे तो. तर म्हणून तो त्याच्या हातामध्ये व्हाईट स्टिक घेऊन असतो. आणि ती काय बोलते, त्याच्याकडे बघितलं त्याच्या घराकडे म्हणजे बघितलं तर आपण बोलू पण नाही शकत की तो ब्लाइंड आहे. ही लाईक्स टू डू ऑल हिज वर्क हिमसेल्फ. त्याला स्वतःची कामं स्वतःच करायला आवडतात. इफ समवन ट्रायज टू हेल्प हिम अगेन्स्ट हिज विश ही गेट्स अँग्री. वेनेवर ही नीड्स एनी हेल्प ही आस्क्स फॉर इट. त्याला सुद्धा त्याच कामं स्वतःच करायला आवडतात. जर कोणी हेल्प वगैरे केली तर त्याला राग येतो. पण जेव्हा त्याला हेल्प पाहिजे असेल तो विचारतो, बोलतो की माझी हेल्प कराल का, असं तो बोलतो. सम ऑफ भैया स्टुडंट्स टेक बुक्स फ्रॉम हिम अँड रिटर्न देम आफ्टर रेकॉर्डिंग देम ऑन टेप्स. रवी भैया लिसन टू दिस टेप्स. तर काय करतात आता त्याला स्टुडंट्सला कसे शिकवतात ते, की जे रवी भैयाकडे जे बुक्स आहेत ते स्टुडंट्स घेऊन जातात. ओके. आणि ते काय करतात, ते वाचून रेकॉर्ड करतात एका टेप मध्ये. मग रवी भैया काय करतात, तो टेप जे रेकॉर्ड केलेला आहे तो लेसन तो ऐकतात. ओके. त्याला Okay. दिसत तर नाही ना, बुक कसं स्वतःहून वाचू शकणार ते, मग ते टेप त्या करतात रेकॉर्डिंग करून मग ते ऐकतात. भैया हॅज अ मेनी other books too. The pages of these books are thick and have a row of raised points dots. He reads by running his fingers on the raised dot. तर त्याच्याकडे अजून खूप सारे बुक्स आहेत. ते बुक्स कसे आहेत माहिती आहेत, ते जरा जाड आहेत आणि त्याच्यावर डॉट्स आहे. इथे बघा तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत आहे अशा वरती डॉट्स आहेत. तर तो तिथे हात लावून ते रीड करतात. त्यांची साइन लँग्वेज असते, आपण बघितलं होतं ना मागे. हो. हा. तर ब्लाइंड कसे रीड करतात, त्यांची एक साइन लँग्वेज असते. ज्यांना ऐकायला येत नाही त्यांची सुद्धा एक साइन लँग्वेज असते. हा लेसन आपण बघितला होता. त्याच्यामुळे त्यांची सुद्धा ते काय ते बुक असतं त्याच्यावर डॉट असतात, मग त्याच्यावर फिंगर्स फिरवून त्यांना कळतं की काय कुठला लेटर आहे वगैरे. To have fun with Bhaiya, I sometimes change the place of his stick. He does get upset but never gets angry. After all, I am his favorite sister, Seema. बघा, तर ती काय बोलते की मी ती कधी कधी काय भैया सोबत दादा सोबत मजा करते, मस्ती करते, तर मी त्याची काठी आहे ती काय करते लपवते म्हणजे चेंज करते ती चीजे. त्याला माहित असते ना की त्यांनी कुठे ठेवली आहे, त्याला दिसत नाही पण त्याला माहित असतं की कुठे ठेवलंय. पण ही काय करते कधी कधी चेंज करते. पण ती बोलते कधी तो माझ्यावर रागवत नाही, कारण शेवटी मी त्याची एक चांगली सिस्टर आहे, सीमा. तर आता ही कोण आहे, सीमा. सीमा आपल्याला हे सगळं सांगते. आय हॅड हार्डली रीच द डोअर दॅट भैया स्पोक अप, सीमा यू सीम्स टू बी व्हेरी हॅपी टुडे. तर बघा, जेव्हा ती काय बोलते, जेव्हा जेव्हा मी दरवाजाजवळ जाते त्याच्या, तर तो भैया लगेच बोलतो की तू सीमा आज तू खूप खुश दिसते. भलेही त्याला दिसत नाही तरी त्याला कसं कळतं. तर भैया recognize not only me but all the other family members from the sound we make as we move. He can even tell whether I am happy or sad. तर त्याला कसं कळतं
की घरामध्ये जर मस्ती वगैरे चालू असेल आवाजानुसार त्याला कळतं की सगळेजण घरात हॅप्पी आहेत की सॅड आहेत. भैया फायनली आय एम इन अ फुटबॉल टीम. I shared my news with him. He patted me and said lovingly, "From today, you are my football coach." तर ती भैयाला तिने काय न्यूज सांगितली? तिने पहिली नानीला सांगितली असेल आणि आता भैयाला सांगितली. काय सांगितली तिने न्यूज? की मी माझ्या फुटबॉलच्या टीम मध्ये सिलेक्ट झाली. आणि मग भैयाने काय केलं? तिला शाबासकी दिली आणि म्हटलं की तू आजपासून माझी फुटबॉलची कोच आहे. कळलं लेसन? Yes, teacher. ओके. नेक्स्ट आता क्वेश्चन आन्सर्स. Seema father reads the newspaper aloud to her nanny. How do you help old people? तर सीमाचे जे फादर्स आहेत, सीमाचे फादर आहेत ते तिच्या नानीला मोठ्याने न्यूजपेपर वाचून दाखवतात आहेत. मग तुम्ही कसं तुमच्या म्हणजे घरामध्ये जे म्हातारी लोक त्यांची हेल्प कशी करता तुम्ही? I help all people where I get a chase. I help my grandfather in chasing his stable. I go with him for his evening walking. ओके. Also हे पण लिहू शकतो. आय हेल्प माय ग्रँडमदर इन रिमेंबरिंग टू टेक हर मेडिसिन. मी माझ्या आजीला त्यांच्या मेडिसिन घेण्याची आठवण करून देते. हे सुद्धा बोलू शकतो. What kind of Okay. problems what kinds of problems do people have in old age? म्हणजे म्हातारपणामध्ये कुठले कुठले त्यांना प्रॉब्लेम फेस करावे लागतात? People have face following problems in old age. They cannot see properly, they cannot hear properly, they cannot eat properly. They have pain with pain, pain in their knees Bones. and other joints. Yes. Also, they sometimes face pain in their bones. Okay. How does Ravi Bhaiya Okay. come to know so many things without seeing? तर तो रवी भैयाला कसं काय सगळ्या गोष्टी कळतात न बघता सुद्धा? Ravi Bhaiya comes to know so many things by hearing. Believe people have every stock sense for hearing. हा. विदाउट सीइंग बिकॉज ही हॅज गुड हिअरिंग स्किल. तर त्याच्याकडे ऐकण्याचं खूप चांगलं स्किल आहे असं पण लिहू शकते. हॅव यू हॅव यू एव्हर नीडेड अ स्टिक ऑर वेन? तुम्हाला कधी स्टिकची गरज पडली का आणि कधी? No, I have never needed a stick. ओके. कॅन यू थिंक वेन यू मे नीड अ स्टिक? कॅन यू थिंक वेन यू मे नीड अ स्टिक? तुम्हाला कधी When कधी I when we get a face for skip in leg or when we have to climb a roads or mountains. ओके. टू क्लाइम अ ट्री और माउंटेन तेव्हा आपल्याला स्टिकची गरज पडेल. हाऊ डू वी हेल्प दोज पीपल हू कॅनॉट सी? We can help research chatting in following ways. By offering says in buses, we help them in climbing stairs by read out news for him. ओके. Also by helping them cross the roads and climbing stairs. हे सुद्धा तू लिहू शकते. Is Okay. there any member in your family who cannot see, speak or hear? Do you know any such a person? How do people help them with their work? तुमच्या घरामध्ये असं कोण आहे का ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही असं याच्यापैकी? आणि मग तुम्ही त्यांना कसं हेल्प करता त्यांच्या कामामध्ये?
There is no such person in my family. There is a Okay. boy in a neighbor who cannot speak. He goes to the school for dependent. आता blindfold. Blindfold in any one child in the group. One by one, the other children come to him or her quietly. The child who is blindfolded has to guess who is the other child is by touching him or her. Take care not to make any sound and sound do you know. आता गेम आहे blindfold. त्याच्यामध्ये काय करायचं, जो blindfold आहे तो काय करणार, त्याला कोणतरी येऊन हात लावून वगैरे टच करून जाणार आणि त्यांनी मग ओळखायचं. ओके. Okay, teacher. आता इथं दिलं डिस्कस अँड टेल, तर त्या यालाच रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. हाऊ मेनी चिल्ड्रन कुड रेकग्नाइज द अदर्स बाय टचिंग? Two. ओके. Two, हाऊ teacher. मेनी हाऊ मेनी children could recognize the other children by only hearing them? Four. Yes. Which was easier of two? Which was easier for? It was easy to reckoning here hands. रिकग्नायझिंग बाय हिअरिंग म्हणजे ऐकण्याने आपल्याला इझी जाईल टच करण्यापेक्षा. नेक्स्ट, हाऊ मेनी थिंग्स कॅन यू रेकग्नाइज बाय ओनली टचिंग? कुठल्या कुठल्या गोष्टी तू टच करून ओळखू शकतेस? Uh, फ्रुट्स, ta- व्हेजिटेबल्स. Table, chair, हा. अँड बाय book, जस्ट स्मेलिंग. येस. अँड बाय जस्ट स्मेलिंग कॅन यू गेस इफ इट इज समवन क्लोज टू यू? तर uh, स्मेल करून mother or father. स्मेल करून ऐकू शकते म्हणजे तुला समजेल का तुमच्या साईडला कोण उभा आहे वगैरे? Mother or father. नाही, आन्सर विचारलंय, क्वेश्चन विचारलंय की जर स्मेलिंग करून, मग आता जसं ऐकून आपल्याला कळेल ना आपल्या आजूबाजूला कोणतरी लोक आहे, तर स्मेल करून सुद्धा तुला कळेल का तुझ्या आजूबाजूला कुठली गोष्ट आहे. तर जर फूड 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 वगैरे असेल, फ्रुट्स वगैरे असतील, नाहीतर फ्लावर वगैरे असेल, तर आपल्याला कळेल स्मेल करून की आपल्या साईडला Oh, आहे. आणि जर कोणी काही म्हणजे परफ्यूम वगैरे मारला असेल, कोण पर्सन असेल आणि तरी परफ्यूम वगैरे मारला असेल, तर त्याच्याने पण आपल्याला कळेल ना आपल्या साईडला कोणतरी उभं आहे, जर आपल्याला बघता येत नसेल तर. कळालं? ball. आतमध्ये नाही. कळालं लेसन? Yes, teacher. ओके. तर लास्टला इथे काय दिलं, लेटस लर्न अबाउट ब्रॅली ब्रेली. You have seen the Ravi Bhaiya read special types of book. How were these book made? Who first taught of this book? Let us find about it. आता आपण मगाशी बघितलं की तो रवी भैया तो वेगळं बुक काय करायचा, रीड करायचा, त्याच्यावर डॉट्स डॉट्स असायचे. तर आपल्याला त्या बुक बद्दल बघायचंय, तर काय बोलतात त्याला, ब्रेली स्क्रिप्ट. Prince. तर लुईस, हा, ब्रिल स्क्रिप्ट. लुईस ब्रिल belonged to France. One day, when he was 3 years old, he was playing with his father's tools. Suddenly, a pointed tool hurt his eyes. He lost his eyesight. He had need interest in study. He did not give up. He kept thinking of different ways to read and write. Finally, he found a way reading by touching and feeling. This way of reading later come to be known as Braille स्क्रिप्ट. आता बघा काय सांगितलंय, जो लुईस ब्रेली होता तो फ्रान्स राहायचा. एक दिवस तो 3 वर्षाचा असताना तो त्याच्या फादरचे जे काही टूल्स वगैरे असते त्याच्यासोबत खेळत होता.
मग ते चुकून त्याच्या डोळ्यामध्ये लागलं आणि त्याचे डोळे गेले. त्याला काहीच दिसत नव्हतं. मग तरी त्याला स्टडीमध्ये खूप इंटरेस्ट होता, त्याला शिकायचं होतंच. मग त्यांनी हार नाही मानली. तर त्यांनी काय केलं, तर लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी एक एक त्यांनी टूल काढला. एक त्यांनी शोध लावला, Braille. बुकचा शोध लावला, आणि त्याला काय बोलतात, ब्रेली स्क्रिप्ट. In this type of script, a row of raised dots are made on a thick paper. Because these dots are raised, they can be read by running the fingers on them. The script is based on 6 points. The Braille script has undergone many changes these days. This has made reading and writing simpler. Braille can now also be written using the computer. मग ही स्क्रिप्ट याच्यामध्ये काय असतं, डॉट्स असतात. एक पेपर असतो, त्या पेपर्सवर डॉट्स असतात आणि ते डॉट्स कसे असतात, वरती असतात थोडे, म्हणजे आपल्याला असा हात फिरवल्यावर ते आपल्याला फील होत. आणि हे जी स्क्रिप्ट आहे ती 6 पॉइंट्स वर बेस्ड आहे. ओके. आणि आणि आता ही स्क्रिप्ट चेंज होत आहेत. ती त्याच्यामध्ये आपण रीडिंग आणि रायटिंग सुद्धा करू शकतो. ओके, कम्प्युटरच्या मदतीने. खूप काय बघा, अशी असते स्क्रिप्ट. कळालं? Yes, teacher. आता ए साठी बघा काय केलं, फक्त एकच डॉट आहे. मग त्यांना कळतं की इथे ए जो लेटर असेल त्या इथे जर एकच डॉट असेल तर ए लेटर आहे. जर दोन Okay. डॉट असतील तर बी लेटर आहे. म्हणजे ते हॉरिझॉन्टल 2 डॉट आहे, सॉरी व्हर्टिकल 2 डॉट आहे. जर हॉरिझॉन्टल असतील तर 2 डॉट, तर ते सी झालं. ओके, असं त्याने ते बघतात आणि रीड करतात. Okay. कळालं? मला काय करायचंय होमवर्क मध्ये? Yes, teacher. होमवर्क मध्ये सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत. Okay, teacher. ओके, तर लेसन रीड करतेस का? Yes, teacher. हम्म. After returning house पहिले for लेसनचं नाव. sharing our feelings. After returning house for school, there are two people with who I like to sharing all my news. They enjoy listening to my tales. The first person is my nanny. She is always uh, explained to listen to me. He went for me to return from school. She is cute, old, Quiet. Quiet. quite, quite old, and from back pain. She cannot hear well. E- Every day in the morning, Papa reads the newspaper aloud to hear Her. her. She Does. does to does the rest of her work herself. Herself. If herself, if someone tries to help him, she gets very upset. Though she cannot see properly, she is very fond and cutting vegetables. Fond of. She fond of. She say this is days These children. days. This These great days. these days children do not know who to cut vegetables properly. The second person is my Ravi Bhaiya. She lives with me. I call him Ravi Bhaiya and he calls my parents Bhabhi Bhaiya. Bhabhi Bhaiya, I भैया do भाभी. Bhaiya Bhabhi, I I do not know what for relationships is, but he is a very lovely brother. He is Loving. always loving brother. He is always read
ready to answer my question. He never says, I will let let you later. Ravi Bhaiya Okay, wait. teaches Ravi Okay, Bhaiya what? Huh. Ravi Teaches. Bhaiya teaches in a college. The students of the college respects him a lot. A few of them come here to study for him. Ravi Bhaiya is very fond of listening the music and taking part of playing. He enjoys Plays. plays. He enjoys chatting with your friends and going to out with them. He has a good sense sense of humor and making Humor. humor and making all of you Makes. Makes all of us laugh. make all of us laugh. Okay, भैया wait. बस. तर होमवर्क मध्ये काय करायचं कळालं? क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. आन्सर आहेत का? no teacher. ओके, मग आन्सर मी सेंड करेन ग्रुपमध्ये. ते नोटबुक मध्ये लिहायचे. ओके. Okay teacher. मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन घेऊया. ओके. बाय. Okay. Bye teacher. बाय. Bye.